नमस्कार. नोव्हेंबर महिन्यात 10 नोव्हेंबरला दिल्ली येथे बॉम्बलास्ट झाला. 13 लोक त्याच्यात दुर्दैवी मृत्युमुखी पडले. पहलगाम हत्याकांडाला 1 वर्ष पूर्ण झालेला नाही तर आपल्याला हे दुसरी न्यूज माहिती पडते की दिल्लीमध्ये बॉम्बलास्ट झाला. त्या माणसाची हिम्मत बघा. न्यूजमध्ये वाचलं की जिथे बॉम्बलास्ट झाला तिथेच बसून त्यांनी बॉम्ब बनवला. अरे तुम्हीच सांगत होते ना, मेरे प्यारे देशवासियों, ये बीएसएफ, ये बॉर्डर सब आपके कब्जों में है, तो ये घुस बैठे अंदर आते कैसे? तो हम अभी आपको पूछते हैं, जर 4 वर्षापासून तो डॉक्टर आपल्या भारतात शिकतायत तर तुम्हाला तो आतंकवादी हे माहीत कसं पडत नाही? अरे दुर्दैव वाटते या गोष्टीचं की आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली रीप RIP लिहिण्यासाठी मोकळे, त्याच्यावर काय होतंय काय नाही काहीही घेणं देणं नाही. आरक्षणाने आम्ही रस्त्यावर उतरतो, कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरतो, पण अशा मोठ्या मुद्द्यावर मात्र पूर्णपणे दुर्लक्ष. आपल्या घरचं कोणी जात नाही ना, आपल्याला दुखत नाही, आपलं दुःख आपल्याला समजत नाही. त्या लोकांना त्यांना माहित आहे, त्यांच्या घरातले गेले, त्यांना या गोष्टीची जाणीव आहे. एवढ्या वर्षापासून तो भारतात शिकतो, आतंकवादी बनतो, बॉम्ब बनवणं शिकतो आणि खुल्या कार मध्ये बसून बॉम्ब बनवून तो ब्लास्ट करतो. पण अजूनपर्यंत त्याला काय कारवाई केली त्याच्यावर काही त्याच्या व्हिडिओ व्हायरल होत नाही. आता सांगतो तो कोण, उमर आणि आदिल अहमद ते हल्लेखोर, त्यांना ज्या एरियात यांचं शिक्षण झालं त्या एरियात नागड करून त्यांची रॅली काढा, भर चौकात त्याला फाशी द्या. जिथपर्यंत ह्या गोष्टी व्हायरल होत नाही, लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचत नाही की याचा अंजाम काय होतो, हमारे हिंदुस्तान पे नजर डालने वालों का अंजाम क्या होता है, हे जिथपर्यंत पूर्ण जगाला कळणार नाही तिथपर्यंत हे हल्ले थांबणार नाही. लक्षात घ्या. म्हणून कुठेतरी या सर्वांना काय शिक्षा दिली याच्या व्हिडिओ व्हायरल करून त्याला भर चौकात फाशी देऊन जगाला हे दाखवून द्या की हिंदुस्तान पे बुरी नजर डालने वाले का अंजाम क्या होता है. नाहीतर हे हमले कधीच थांबणार नाही आणि हे असंच चालू राहणार. आम्ही खूप आशा करून कुठेतरी या सरकारकडे पाहतो. जे आधीचे दिवस आहेत ते दिवस पुन्हा येणार नाही याची दक्षता घ्या. 1 वर्ष होत नाही तर 2 हमले आपल्या देशात होतात. याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काही नाही. धन्यवाद मित्रांनो.